नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आजही आपण 7 दिवसाच्या 7 छोट्याशा रांगोळ्या बघणार आहोत. तर ह्या रांगोळ्या अतिशय सोप्या, सुंदर आणि कमी जागेत काढता येतील अशा रांगोळ्या आहेत. कमी कलरमध्ये पण काढता येतील अशा आहेत. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रांगोळ्या जर आवडल्या तर नक्की ट्राय करून बघा. तुमच्या दारासमोर काढा, देवासमोर काढा, तुळशीसमोर काढा, कुठेही काढा, एकदम सुंदर दिसणार या रांगोळ्या. तर बघू शकता आपण पहिली रांगोळी लक्ष्मी पद्माची काढलेली आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीने काढली पण एकदम सुंदर दिसत आहे रांगोळ्या. तुम्हाला जर ह्या रांगोळ्या आवडल्या तर नक्की ट्राय करून बघा आणि मला लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला यापुढेही अशाच सुंदर, सोप्या आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या बघायला भेटणार आहेत. तुम्ही आपले जुने व्हिडिओ पण चेक करू शकता. पहिली रांगोळी आपली रेडी झालेली आहे. सात आठवड्याचं टेन्शन नाही तुम्हाला. तुम्ही एक व्हिडिओ बघा आणि आठवड्याभराचं रांगोळ्या तुम्हाला रेडी भेटणार आहेत. ही पण रांगोळी एकदम छोटीशी आहे पण क्यूट एकदम दिसायला, म्हणजे सुंदर वाटते. आणि जर तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन नसेल येत मैत्रिणींनो, तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊन व्हिडिओ चेक करत जा. कधी कधी नाही येत नोटिफिकेशन, तर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटेल. आणि रोज रांगोळी काढा दारासमोर. मी तुम्हाला प्रत्येक भागात हेच सांगणार आहे आता, की दारासमोर रोज रांगोळी काढा. एक पॉझिटिव्ह एनर्जी असते रांगोळी म्हणजे. 100पैकी ॲटलिस्ट 30% तरी फरक पडतो रांगोळी काढल्यामुळे. आपल्या घरामध्ये एकदम वातावरण प्रसन्न होतं. आपली ही पुढची रांगोळी बघू शकता तुम्ही. तुम्ही या रांगोळीमध्ये तुमच्या आवडीनुसार पण कलर भरू शकतात. किंवा खाली बॅकग्राऊंडला कलर टाकायचा आणि त्यावर ही रांगोळी काढायची. ती पण सुंदर दिसते रांगोळी. एकदम 1-1, 2-2 मिनटात होणाऱ्या रांगोळ्या ह्या. तुम्हालाही नक्कीच आवडणार आहे. तुम्ही ह्या रांगोळ्यांच्या प्रेमात पडणार आहात आणि सबस्क्राईब करणार आहात. कोणी जर सबस्क्राईब नसेल केलेलं तर पहिल्यांदा जरी व्हिडिओ बघाल तरी सबस्क्राईब कराल. आणि एवढ्या छोट्याशा रांगोळ्या आहे की तुमचा जो सकाळचा वेळ आहे खूप वाचणार आहे. त्यामुळे ह्या रांगोळ्या तुम्ही आदल्या दिवशी बघून ठेवत जा रात्री आणि दुसऱ्या दिवशी नक्की काढून बघत जा. कमी वेळेत सुंदर छान अशा रांगोळ्या आहेत.
ही रांगोळी पण झालेली. पुढची रांगोळी. देवघरात काढण्यासाठी तर खूपच सुंदर आहेत या रांगोळ्या. कारण की ते छोट्याशा आहे ना, त्यामुळे देवघरात किंवा जर खाली समोर जागा असेल, देवघरासमोर तर असतेच जागा, किंवा देवघरात पण थोडी जागा असते बघा, तिथे काढली तरी छान आहे. तुम्हाला प्रत्येक रांगोळी आवडणार आहे, मी गॅरंटी देऊन सांगते, आणि तुम्ही नक्कीच काढून बघणार आहात. आणि ही शेवटची रांगोळी आजच्या भागातली. खाली कमळाचं फूल काढलंय आपण छोटंसं. 2 रेषा काढल्यावरती आणि नंतर खाली एक कमळाचं फूल. त्यात तुम्ही कलर भरला तरी छान वाटेल, गुलाबी वगैरे किंवा लाल. तर ह्या व्हिडिओतल्या सर्व रांगोळ्या कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि नक्की काढून बघा. भेटूया अशाच युनिक रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.